शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी, शेतमजुरांच्या हक्कासाठी, दीनदलित वंचित दिव्यांगाच्या हक्कासाठी गेल्या 4 दिवसापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या पावन भूमीमध्ये ज्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं, असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, मित्र, आमचे मोठे बंधू माननीय बच्चूभाऊ कडू, आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे शेतकरी, शेतमजूर आणि सुजाण नागरिक, किंबहुना या स्वातंत्र्याच्या लढाईतले आपण सगळे क्रांतिकारक असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. भावांनो, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमारजी कसबे यांनी या ठिकाणी भूमिका संघटनेची मांडली. बच्चूभाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, किंबहुना या लढ्याला बळ देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संस्थापक या नात्यानं आणि शेतकऱ्याचा पुरवठा या नात्यानं मी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आलो आहे. जी लढाई बच्चूभाऊंनी हाती घेतली आहे, ती लढाई आम्ही सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागात लढत असतो. मी गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राचा दौरा करतोय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, हक्काच्या पीक विम्यासाठी, शेतमजुरांना सुरक्षा मिळावी म्हणून महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्याचा दौरा करून आज बच्चूभाऊंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. काय झालं, या राज्यामध्ये शेतकरी पोरका झालेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं की आता आमचा कुणी वाली नाही, आमच्यासाठी कोणी बोलणारा नाही, अशी भावना या राज्यातल्या शेतकऱ्यांची तयार झाली. आणि अशामध्ये बच्चूभाऊंनी एक आशेचा किरण, एक आश्वासक आंदोलन या उपोषणाच्या, अन्नत्यागाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं केलं. काय आहे, आता मलाही चळवळीमध्ये 22 वर्ष झाले मी काम करतो. बच्चूभाऊंचा माझा खूप जवळचा स्नेह आहे. काय होतं, आम्ही उपोषणाला बसलो की सगळे लोक, परिवाराचे तुमच्यासारखे लोक आम्हाला समजावून सांगतात की आता शेवटचं उपोषण पुन्हा करायचं नाही, आणि आम्ही म्हणतो की आता हे शेवटचं. पण नंतर ही सगळ्या लोकांवरचा अन्याय आणि हे सगळं बघितलं की मनामध्ये तिडीक येते, राग येतो, आणि मग पुन्हा आम्ही उपोषणाचा हत्यार बाहेर काढतो. मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात कठीण आंदोलन जगाच्या पाठीवर जर काय असेल तर उपोषण आणि अन्नत्याग आहे. सगळ्यात कठीण आंदोलन. 2-4 जणांना नेऊन मारलं, ठोकलं, कपडे काढले, वरतून खाली फेकलं तर चालतंय, पण हे आंदोलन म्हणजे सगळ्यात कठीण आंदोलन आहे. त्यामुळे बच्चूभाऊंनी हा आंदोलनाचा अत्यंत कठीण मार्ग या ठिकाणी पत्करलाय. मी त्यांना सल्ला देण्याइतका अजिबात मोठा माणूस नाही, कारण मी पण असं सातत्यानं करत असतो. माझ्या घरचे तर माझ्याकडून शपथ घालून घेतात की शपथ सांगा तर पुढे उपोषण करणार नाही. आणि बच्चूभाऊंचं आंदोलन, उपोषण हे अत्यंत प्रामाणिकपणे असतं. आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. रोज दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतायत, असं खुद्द एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलंय. आणि असं असताना या राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं, चळवळी संपवण्याच्या दिशेनं निघालेलं आहे. इंग्रजांच्या पेक्षा सुद्धा भयंकर दादागिरी आणि दहशतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे. म्हणजे इंग्रज किमान ओळखू येत होते, गोरे होते. ही अवलाद आपल्या शेजारचीच आहे, आपल्यासारखीच दिसती. आपलाच मावळ भाऊ आहे, आपलाच साडभाऊ आहे, आपलाच भाडखाऊ तिथे जाऊन बसलाय. त्यामुळे समजत नाही हे आपलं आहे का बाहेरचं आहे. ते आपल्यात आलं की आपल्यासारखं बोलतंय, तिकडे गेलं की तिकडच्यासारखं बोलतंय. त्यामुळे शत्रू नेमका आपल्याला कळत नाही. इंग्रज कसे होते, गोरे होते, त्यामुळे पटकन ओळखू येत होते. पण म्हणजे आपले जुने म्हातारे म्हणायचे, अजून सांगताय म्हातारं माझं, आणि बरं होतं बेटा ते इंग्रजी राज. म्हणजे इंग्रज पुरले पण ही अवलाद पुरली नाही. आज या देशाचा अन्नदाता बळीराजा जर आत्महत्या करतोय, गळफास घेतोय, तरी हे सरकार काही करायला तयार नाही. रोम हा देश ज्यावेळी जळत होता
त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी आज या महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे. महाराष्ट्रातला शेतकरी जळतो आहे, मरतो आहे आणि सरकार मात्र मुंबईची महानगरपालिका कशी हातील, जिल्हा परिषद पंचायत समित्या कशा आम्हाला जिंकता येतील आणि पैशाच्या जोरावर सरकार आम्हाला कसं बनवता येईल आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कशी मिळवता येईल, या दृष्टीने या सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी वाईट आहे की आपल्या पोरांचे लग्न सुद्धा व्हायला तयार नाही. मी तर कधी कधी म्हणतो, बच्चू भाऊ, तुम्ही अनेक वेळा भाषणातून म्हणता की हे शेतकरी एका ठिकाणी येत नाही, कशालाच आपण यांच्या नादाला लागलो. माझी बायको तुम्हाला नेहमी म्हणते की तू अंगणवाडीच्या बायकांची संघटना कर, पण यांच्या नादी लागू नको. अंगणवाडीच्या बायकांचा मोर्चा काढला की त्या मोर्चात बी येतात आणि 100 रुपये बी आणून देतात. तुम्ही 100 रुपये तर सोडा, पण तुम्हाला आणायचं असलं तर काय काय कृत्य आम्हाला करावं लागतं. मला कधी कधी वाटतं, बच्चू भाऊ, या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आपल्यासाठी. हे गावलेलं पोरं आपल्या खेड्यापाड्यातले 40-40ची झाले नाही. एकमेकांकडे पाहू नका. आमची तीच अवस्था होती, पण आम्ही आमचा मेळ बसून घेतला. बच्चू भाऊचं मला माहित नाही, पण माझं तसं होतं, केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतली. म्हणजे फिरायचं काम नाही, टेन्शन नाही. आता 100च्या पुढे तर झाल्याच केसेस, अजून 50-100 बी झाल्या तरी काही अडचण नाही. आणि तसं आपल्याला कोण पोरगी देते मला सांग. फार अवघड अवस्था आपली खेड्यापाड्यातल्या लोकांची आहे. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव किती आहे? तोळ्याचा 1,98,000. 1 लाख. जीएसटी पकडून तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव परफेक्ट सांगता येणार नाही, कारण तुमचा सोन्याचा दूरपर्यंत संबंधच नाही. लक्षात घ्या. तुमचं नाही, तुम्हाला फक्त मोडायचा भाव माहित आहे, तुम्हाला घ्यायचा भाव माहित नाही. आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळं कार्यक्रम लावून टाकेले आणि मंगळसूत्रही आता ओरिजिनल विकलं, डुप्लिकेट घातलंय गळ्यात, कारण ते ठेवायला लागतंय नवऱ्याचं लायसन्स म्हणून. ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही. 1972 साली जर 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं, आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर 1 लाख रुपये तोळा असेल तर कापसाचा भाव सुद्धा 1 लाख रुपये पाहिजे होता. बरोबर आहे का? आणि मायच्या जर 1 लाख रुपये कापसाला भाव असता, तुम्ही कशा मराठीत आले असते? हे बच्चूवर आम्ही जर आंदोलन करायला तुमच्या गावात आला असतो तर तुम्ही 5व्या मजल्यावर आम्हाला सांगितलं असतं, आगे जाओ, आज सोने का मूड आहे. तुमचा मी मेळ पांगेल आहे. तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला. असं झालंय की बच्चू भाऊ एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षात राहिले असते तर आयुष्यभर मंत्री राहू शकले असते. बरोबर आहे का? मोठ्या पक्षात राहिले असते. मी बी एखाद्या पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालं होतं असतो. पण काय झालंय, आम्हाला लागलाय तुमचा नाद. आम्ही तुमच्या नांदी येईन, तुम्ही दुसऱ्याच्या नांदी येईन. मला सांगा, बच्चू भाऊला उपोषण करायची वेळ आली, त्याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढे आपण सुद्धा जबाबदार आहे. लक्षात ठेवा. आपण कुठे शेतकरी म्हणून एकत्र येतो. जर समजा आम्ही म्हटलं की मुंबईला या सगळे जण येतात का 5 लाख शेतकरी मुंबईला, आमचं कसं आहे, धैर्य हरी पलंगावर. मी तर म्हणतो, मायची शपथ, तुमच्या सोयाबीनला 2,000 रुपये भाव भेटा, तरी मी तुम्ही काय म्हणसाल, ठेविले अनंत तैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. तुमचं चालू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी राजांनी एक मर्दाची व्याख्या केलेली आहे. वटावर मिशी ठेवली, 2-4 लेकरं पैदा केले म्हणजे माणूस मर्द होत नाही. मग कुत्रीले बरोबर पिल्ले होते. मर्द म्हणजे कोण? छत्रपतींनी मर्दाची व्याख्या सांगितली. मर्द म्हणजे असा माणूस की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला संरक्षण देतो आणि अन्याय करणाऱ्याच्या मुस्कड्यात लावतो, तो खरा मर्द असतो. ही छत्रपतींची व्याख्या आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जर तुम्ही जन्माला आले असते तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते का औरंगजेबाबरोबर असते? कुणाबरोबर असते? बोला बोला.
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असते. आज जर छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर महाराज या लुटणाऱ्यांच्या बाजूने असते का गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने असते? शेतकऱ्याच्या बाजूने असते. मग तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुणाच्या बाजूने राहायचं आहे. आज आपल्यातले अनेक लोक या सत्ताधारी पुढाऱ्यांची हुजरेगिरी करतायत, सत्ताधारी पुढाऱ्यांची चमचेगिरी करतायत. ही जी चमचेगिरी करणारी सत्ता लोलूप मंडळी आहे ना, ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते तर हे सगळे औरंगजेबाच्या दरबारातले हुजरे असते. लक्षात ठेवा, हा इतिहास लिहिला जाणार आहे. ज्यावेळी बच्चू कडू मोजरीला तुकडोजी महाराजांच्या पवित्र ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेचा इतिहास लिहिला जाणार आहे. या राज्याच्या शेतकरी आंदोलनाचा इतिहास ज्यावेळी आपल्या नातवाला पंतवाला शाळेत शिकवला जाईल, ते पोरगे दुपारच्या सुट्टीत 4थ्या वर्गातलं पोरगे घरी येईल आणि त्यावेळी आपण म्हातारे झालेलो काठी टेकवत ओट्यावर बसलेला असू, त्यावेळी ते बारकं पोरगे आपल्याला विचारेल, बाबा बाबा ज्यावेळी शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलं होतं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये बच्चू कडू नावाचा एक माणूस उपोषणाला बसला होता. त्यावेळी फार मोठं आंदोलन झालं, जाळपोळ झाली, दंगली झाल्या, गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला. त्या आंदोलनात आजोबा तुम्ही कुठं होते? हो बरोबर आहे, बच्चू कडून आंदोलन केलं, पण पोलिसाचा मार खायच्या धाकानं मी घराचा दरवाजा बंद करून तुझ्या आईजवळ झोपेल होतो. मायच्या ते पोरग तुमच्या तोंडावर थुकल, किंबहुना ते जास्त स्वाभिमानी असलं तर मुतल. लक्षात घ्या. पण त्या पोराने विचारल्यावर तुम्ही जर सांगितलं की हो बच्चू कडू उपोषणाला बसले होते, त्या आंदोलनामध्ये मी 7 दिवस होतो, पोलिसाची गोळी मला लागली होती का पोलिसाची लाठी मला लागली होती, त्या इतिहासाच्या 80 नंबरच्या पानावर 4थ्या वेळेत तुझ्या आजोबाचं नाव लिहिलंय, त्या पोराची कॉलर टाईट होईल, ते शाळेत जाऊन सांगेल की माझा बाप माझा आजोबा या शेतकरी आंदोलनातला क्रांतिकारक आहे. तुम्हाला ठरवायचं आहे. एक तर तुमच्यासाठी लढणारी माणसं आता फार कमी राहिलीत, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर बच्चूभाऊंच्या आंदोलनाच्या पाठीशी आपण सगळे शेतकरी राहिलो नाही तर मग मात्र आपलं काही खरं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. लढणारा माणूस लढत असतो, पण त्याच्या पाठीवर थाप टाकणारा आणि पाठिंबा देणारा माणूस सुद्धा तितकाच महत्वाचा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे पहिल्या वर्गातलं 2ऱ्या वर्गातलं पोरग जर का शाळेत पहिल्या नंबरमध्ये आलं, मेरिटमध्ये आलं, चांगले मार्क मिळाले, सगळ्या गावानं कौतुक केलं, पण आई बापानं जर का पाठीवर थाप टाकली नाही तर त्या पोराला पहिल्या येण्याचं काही आनंद होत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या आमच्यासाठी हा माणूस जीवाची बाजी लावून लढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य आहे की 100 वर्ष कुत्र्यासारखा आणि कुठल्या तरी पुढाऱ्याची लाचारी करून जगण्यापेक्षा कमी दिवस जगू, पण शेतकऱ्यासाठी पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरू, हा निर्धार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी केला पाहिजे. बच्चू भाऊंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करीन, तुमचा जीव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अर्थात हे उद्योग मी पण करतो, पण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. लाख मिळे तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लक्षात ठेवा, लढणारी माणसं जिवंत राहिली पाहिजे. मी म्हणतो 1-2 दिवस काय सरकार करते बघा, नाही तर उपोषण गांधींच्या मार्गाने मांडलं, 2-3 दिवसानं भगतसिंगाच्या मार्गाने मुंबईत चाल करायला चला, आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार. असं केल्याशिवाय पर्याय नाही. जिथं गांधींची भाषा समजत नसेल तिथं भगतसिंगाची भाषा वापरावी लागेल. नाक दाबल्याशिवाय या औलादी तोंड उघडणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं जनतेची ताकद खूप मोठी आहे, सामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे. 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती, माणसं रस्त्यावर आली की 1.5 वर्ष तुरुंगात टाकली इंदिराजींनी. त्या काळामध्ये बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. लोकनायक जयप्रकाश नारायण नावाचा माणूस आमदार नव्हता, खासदार नव्हता, ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, पण जयप्रकाश नारायण एक आंदोलन करणारे कार्यकर्ते होते. त्यांना त्या विद्यार्थ्यांनी बोलवलं आणि सांगितलं जेपी, त्यांना जेपी म्हणायचे, आमच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा. जेपींनी त्यांना काही अटी घातल्या, शर्ती घातल्या, त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. दुष्काळाच्या काळातलं बिहारचं 1977-78चं आंदोलन जेपींच्या नेतृत्वाखाली सगळ्या देशामध्ये एवढं पेटलं की या देशामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये स्वतःहून लोक 2-2 वर्ष तुरुंगात गेले
आणि इंदिरा गांधीचं सरकार जाऊन या देशामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार आणलं. हे काम लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाने करून दाखवलं. जनतेची ताकद खूप मोठी आहे, लक्षात ठेवा. सामान्य जनतेची ताकद फार मोठी आहे. तुम्ही आम्ही जर ठरवलं तर या पुढाऱ्यांना रस्त्यावर सुद्धा आपण फिरू देऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. आणि हे आंदोलन नुसते अमरावतीत होऊन चालणार नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी ऊसावाला सुद्धा आला पाहिजे, कांद्यावाला सुद्धा आला पाहिजे, सोयाबीन कापूसवाले तर आपण आहेतच. त्यामुळे सगळ्या पिकाचा शेतकरी फक्त कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका ठिकाणी येऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की ही वेळ आता भांडण्याची, ही वेळ आता लढण्याची. सगळ्यांनी एकत्र या, सगळे मतभेद बाजूला ठेवू आणि या आंदोलनाचा आपण भाग होऊ. असं केल्याशिवाय पर्याय नाही. मरताव क्या नाही करता, तशी मी तुम्ही मरणारच आहे. मरणार म्हणजे आता आपल्यावर मरायचीच वेळ आलेली आहे. जो माणूस आत्महत्या करू शकतो तो माणूस कोणालाही मारू शकतो, लक्षात ठेवा. मरताव क्या नाही करता, तशी वेळ आज आलेली आहे. आणि हे सरकारमधले लोक भित्रे आहेत. हे दोनच लोकांना भितात, एक तर तुम्हाला भितात आणि घरी बायकोला भितात. तुम्हाला याच्यासाठी भितात की तुम्ही बटन दाबून कधी खुर्ची उतानी करू शकता, आणि बायकोला याच्यासाठी भितात की या पुढाऱ्यांचे सगळे लफडे त्यांच्या बायकांना माहीत असतात. बायकोशी भांडण झालं तर बायको कधी रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेत सांगता येत नाही, म्हणून हे बायकोला घाबरत असतात. तशी ही सगळ्यात भित्री जात आहे. यांना वठणीवर आणणं काही कठीण गोष्ट नाही. या सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की बच्चू कडू आमदार नाही म्हणून आम्ही त्यांचं आंदोलन मोडू शकतो. लक्षात ठेवा, आंदोलन करायला, चळवळ करायला आमदार खासदारच होणं काही कंपल्सरी नाहीये. पण झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं. सभागृहामध्ये आयुध वापरता येतात. मी पण थोडशाक होता राहिलो. थोडशाक आमचं बच्चू भाऊचं बजेट नव्हतं, नाही तर मायच्या मी झालो असतो बच्चू. ते आता आपलं बजेट त्यावेळेला बरोबर बसलं नाही. तुम्ही मला पाठिंबा दिला असता तर मायच्या मला मेळ बसला असता. पण आता ठीक आहे, तुमचं पांगलं आमचं पांगलं, पण काही हरकत नाही. आणि आमदारकी खासदारकी मिळाली नाही म्हणून आपण काही पाय खुरून मारणार आपले थोडीच आहे. आपला बाप काही आमदार नव्हता, आपला बाप काही खासदार नव्हता, आपला बाप काही मंत्री नव्हता, लक्षात ठेवा. त्यामुळे आमदार खासदार किती आहे? आमदार किती आहे महाराष्ट्रात? 288 विधानसभेच्या सभागृहात. वरच्या सभागृहात किती? 78 का 77 आहे. पण तुम्हाला 50 आमदाराची नावं माहित आहे का? पण बच्चू कडूचं नाव 288 ला माहित आहे, 78 लोकांना माहित आहे. मी बी मंत्रालयात जातो, माहिती शपथ. हे 5-25 आमदार दिल्ली लावून मला भेटून जाते. ते गेल्यावर मी विचारतो याचा मतदारसंघ कोणता आहे. हा आपल्याला काय माहिती ते कुणीकडचं आहे. एक दिवस मी एका घरी बसलो, आम्ही चहा घ्यायला, हे लय मोठे लोक बसले होते. ते बाजूला एक माणूस होता. ते मला म्हणले, रवी भाऊ तुमचं जमान्यात पाहिजे होतं, तुम्ही चांगले मतं घेतले, थोडक्यात हुकला. हो ना म्हणलं, हुकला आमचं जरा लोकसभेला. म्हणलं तुम्ही कुठे ते काका म्हणजे मी आमदार हो ना. आता अशी परिस्थिती आहे, तुम्ही आमदार असून जर महाराष्ट्रातला माणूस तुम्हाला ओळखत नसेल तर काय चाटायचं त्या आमदारकीला. मी सुद्धा बुलढाण्यात लोकसभेची निवडणूक लढलो. तसं बच्चू भाऊ मला वाटतं 2004 ला एकदा अपक्ष लोकसभेची निवडणूक लढले होते आणि थोड्या फरकाने पडले होते. तसंच आमचं तिकडे झालं. सुदाम काका देशमुखांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचाच घेरून तुमचाच चुना आणि सुदाम काकाला निवडून आला. असं काम आम्ही बुलढाण्याला लोकसभेला लढलो. लोकांनी मला 2.5 लाख मतं दिली आणि 4 मतदारसंघात मला लीड दिला आणि 2च मतदारसंघात मला कार्यक्रम झाला. पैसे नव्हते ना. समोरच्या उमेदवाराचा खर्च 100 कोटीच्या पुढे, आपला तर पुरा बी खर्च आम्ही 1 कोटी बी आपला मिळत नव्हता. त्यामुळं पण ठीक आहे. पण तुम्हाला हे गोष्ट सांगतो, आपल्यासाठी लढणारी माणसं पण तिथं पाहिजे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबांचा विचार खऱ्या अर्थानं चळवळीच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम बच्चू भाऊंनी केलेलं आहे. त्यामुळे मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं प्रत्येक वेळी. बच्चू भाऊंनी काय केलं? प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य घरातला फाटका पोरगा सुद्धा कुणालाही टक्कर देऊ शकतो, हा संदेश तुमच्या चळवळीच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही दिला. बुलढाण्यामध्ये मी लढलो, माझा पराभव जरी झाला असला तरी मला आनंद काय आहे? 100 कोटी खर्च करणाऱ्या आणि 7-7 वेळेस आमदार असणाऱ्या, 4-4 वेळेस खासदार असणाऱ्या माणसाला मी गल्ली बोळात फिरवलं आणि 2.5 लाख शेतकऱ्यांची एकी करून दाखवली. याच्यात मला आनंद आहे. मला याच्यात आनंद आहे. मला काय हारलं जिंकलं आपलं काय जातंय. मला एकदा लाल दिवा मिळाला होता, बच्चू भाऊलाही मिळाला होता. मी लाल दिव्याचा राजीनामा देऊन एसटीने गावाकडे आलो, त्यांना माहित आहे सगळं. त्यामुळे आमचा जीव तिथं करमत नाही. काय आहे?
सीता म्हणजे कोण? नांगरता नांगरता सापडलेली भूमिकन्या. या रावणानं आपल्या सीतेचा भाव मुंबई दिल्लीत नेलाय, म्हणून हनुमान म्हणून या आमदारा खातराला आपण तिथं पाठवतो की सीता शोधून आणा. हे तिकडे गेले, त्या रावणाच्या लंकेत सोन्याची लंका पाहून तिकडच्या झाले, इकडे आलेच नाही वापस. असे वापस येणारे बच्चूभाऊ सारखे फार कमी लोक आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं बच्चूभाऊ सारखी लढणारी माणसं आपण जपली पाहिजे. त्याचा उल्लेख तुम्ही इथं बोलताना केला की राकेश टिकेत यांनी सांगितलं की चळवळीतल्या लोकांना जपा. तुम्हाला मी पुढचं सांगून ठेवतो, या सरकारला संघटना सगळ्या संपवायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये. यांना शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एकही संघटना महाराष्ट्रात जिवंत ठेवायची नाहीये. आंदोलन करणारा एकही माणूस जिवंत असता कामा नये. आता फक्त ते आंदोलन करणाऱ्यांना चळवळीवाल्यांना विकत घेऊ शकले नाही, लक्षात ठेवा. बाकी सगळे त्यांना विकत मिळतात. त्यामुळं चळवळी संपता कामा नये, संघटना संपता कामा नये. ही जबाबदारी तुमची आमची आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी वेळ प्रसंगी शहीद व्हायची वेळ आली तरी चालेल, पण हा लढा थांबता कामा नये. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे. आणि स्वातंत्र्य काय फुकट मिळत असतं का? स्वातंत्र्य म्हणजे काय बाजारचा भाजीपाला आहे का की गेले आणि स्वातंत्र्य मिळालं? लक्षात ठेवा. आता काही लोक म्हणतील, तुम्ही इथं जे लोक भेटायला येता ना, तुम्ही घरी गेले की तुम्हाला लोक विचारतील, कारण तू तर गेलता ना बच्चूकडे जो उपोषणाला, मग झाली का कर्जमाफी? हा बोलतडी काही लोक आम्हाला विचारते, मग ते बच्चूकडे उपोषणाला बसले तर मग जसं जमन का कर्जमाफीचं? मी म्हणलं तू झोप गोधडीत, मग बरोबर जमन ते. देरहारी पलंगावर होणार नाही, प्रत्येकाला रस्त्यावर यावं लागेल. बच्चू कडू भाऊ काय सौची हिरो आहे का? एक फाइट में 10 लोगों को गिरा दिया. त्यांच्या हातात काय जादूची काठी आहे का? तुमची आमची ताकद त्यांच्या बरोबर उभी राहिली. आंदोलनाबरोबर जर का आपण उभे राहिलो तर निश्चितपणे 100% या सरकारमधल्या मंत्र्यांना आपण जिंकू शकतो. बरं, आता मला सोपं थोडं याच्यासाठी वाटतंय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, बरोबर की नाही? मला वाटतं बच्चू एक अभियानच हाती घेतलं पाहिजे. जो कर्जमुक्ती की बात करेगा वही झेडपी में राज करेगा. नाही तर या चोट्याला गावात भी उधू नका माहिती शपथ. गावागावात शपथ घेतल्या पाहिजे आपण की जो कर्जमुक्ती करणार नाही, सरकारमधले लोक करणार नाही, ते झेडपीला तुम्हाला मतदान नाही, पंचायत समितीला नाही, महानगरपालिका नाही. जमन का? जमन का? हो. मुठभर चिवडा, घोडभर दारू, वाटीभर रसायन, 5 वर्ष बोंबलत बसा. मग बसवा बच्चू भाऊ उपोषणाला आणि तुमचा चांगला कार्यक्रम. अरे चोट्टे जे चेहरे माहित नव्हते, ज्याने कधी मोर्चा काढला नाही, ते आमदार झाले रजा व्हायच्या. हो ना, खासदार का असे झाले त्याचा थोबा जिंदगीत पाहिजे नाही. पण कुणी दिल्लीहून येतो इकडे खासदार होतोय, कुणी मुंबईहून येतो इकडे आमदार होतोय. आम्ही काय घंटे हलत बसायचे का? अरे आमचे बी शेतकऱ्याचे पोरं गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तुम्ही बी आता तुम्हाला वाईट नका वाटू देऊ, तुम्हाला बी बारक्या गडी चालत नाही आमच्यासारखा, तुम्हाला बी मोठाच लागतोय गबऱ्या मालवाला. काय पाहिजे गबरे? आम्ही काय कमी आहे का? अरे आम्ही तुमच्या सगळ्या बाबतीत मरायला तयार राजाव, पण आपले बी लोक असं आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या किती हो? 25% बी शेतकरी एकत्रित आले तर तुम्हाला उपोषणाला बसायची वेळ येत नाही. बरोबर आहे का चूक आहे? नुसतंच बरोबर आहे म्हणू नका, हे आपल्याला करावंच लागणार आहे. आणि पैशात मतं विकत घेण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, याच्यामुळे या लोकांची हिंमत वाढली आहे. फार कठीण परिस्थिती आहे. याच्यासाठी चळवळ आणि आंदोलन टिकलं पाहिजे, एवढं डोक्यात ठेवा. नाही तर काही लोक निगेटिव्ह असतात. आंदोलन करून कुठे जमते का? मोर्चे काढून कुठे होत असते का? उपोषण करून कुठे होत असते का? मग काय करून होत असते? हे करावंच लागणार. स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनातून मिळालेलं आहे. या देशाला इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले. शेतकऱ्यांचा लढा हा काही काल परवा 10-20 वर्षात तयार झालेला लढा नाहीये. महात्मा फुलेंनी सुद्धा शोषणाच्या विरोधात लढाई केली. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांसाठी. पण शरद जोशींनी काय केलं? लोक असं म्हणतात, मी सांगेन, शरद जोशींनी गाववाड्यातल्या शेतकऱ्याला पुढाऱ्यांच्या डोळ्यात डोळे टाकायला शिकवलं, त्यांना जाग विचारायला शिकवलं, लढायला शिकवलं. हे काम चळवळीला केलेलं आहे, लक्षात ठेवा. बच्चू भाऊ सारखे आमच्यासारखी लोक या लोकांना का चालत नाही तुम्हाला माहित आहे का? आम्ही तुम्हाला तुमची लिडरशिप पुढे आणतो. आता प्रत्येक गावात एक सत्ताधारी पक्षाचा गट आहे, एक विरोधी पक्षाचा गट आहे. त्यात आमचा 3रा गट आम्ही उभा केला. त्याच्यामुळे आम्ही चालत नाही. फाटक्या घरातली 2 एकरावाली मजुरी करणारी पोरं
जर गावात नेते होत असतील तर कोणत्याही प्रस्थापित पुढाऱ्याला चालणार नाही, म्हणून हे लोक आमचा काट करतात. तर आमचं काय धुरण भांडण आहे का? आता मलबी लोकसभेला पाडायला, जसं तुम्हाला पाडायला सगळे एक आले तसे मलबी लोकसभेला पाडायला सत्ताधारी तर आले पण विरोधी बी आले. त्या विरोधी पक्षाला असं वाटतंय एकदा हा झाला तर 25 वर्ष हा उरावरून उठणार नाही. म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त भीती आमच्या लोकांची विरोधी पक्षाला बी वाटते. लय कठीण परिस्थिती आहे. त्यामुळं आपली लढाई आपल्याला करावी लागणार नाही. कोणी दिल्लीहून येणार नाही, कोणी मुंबईहून येणार नाही, कोणी सेलिब्रिटी येणार नाही. आपले सेलिब्रिटी हेच आहेत, आपणच आपले सेलिब्रिटी आहे. आणि हे आंदोलन आपल्याला अतिशय ताकदीनं नेटानं पुढे न्यावं लागेल. आंदोलन उभं करणं हे काही साधं सोपं काम नाही, लक्षात ठेवा. याला प्रचंड कष्ट करावे लागतात. आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे काही जाती धर्माचं आंदोलन नाहीये. जातीसाठी तर एका मिनिटात लोक रस्त्यावर येतात. हिंदू खतरे में है, सगळे काढते आमच्या पोरात तलवारी. दिल्ली से कोई तो भी बोलता है कि मुसलमान खतरे में है, बॉम्बे से कोई तो भी बोलता है हिंदू खतरे में है. निकालो तलवारें, चलो हिंदू खतरे में, मुसलमान खतरे में. कधी आले खतरे में? आम्ही त्याच्या घरी शिरखुर्मा खायला जातो, दिवाळीचं फराळ करायला ते आमच्या घरी येतात. आम्ही त्याच्या कामाला जातो, ते आमच्या कामाला येतात. निवडणूक आली की हिंदू खतरे में येतोय, मुसलमान खतरे में येतोय. आणि शेतकरी खतरे में आला तर कोणी विचारायला तयार नाही. ही शरद जोशी म्हणायचे की ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिधाडा फिरत्या घालून येऊ द्या त्यांना, ते हिंगोलीहून आले पाठिंबा द्यायला. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी जातीयवादी गिधाड फिरत्या घालून ही आंदोलनं संपवायचा प्रयत्न करत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं या जातीवादी गिधाडांना या आंदोलनापासून दूर ठेवून शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरामध्ये तयार झाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंगाचा आणि क्रांतिसिंह नाना पाटलाचा अवतार घेऊन या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, अशी विनंती करायला खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी आलेलो आहे. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी. प्रेमान जाळलेला एक एक राग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. भावांनो, हा एल्गार, हा निर्धार पक्का करूया, हे आंदोलन मोठं करूया. आणि या सरकारच्या मानगुटीवर बसून कर्जमुक्ती मिळवल्या, कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती. माफी मागायला आपण चूक केलेली नाही. आमच्या विजूभाऊला माहित आहे, जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. सरकारने काय केलं? आपल्याच खिशावर दरोडा घातलाय. म्हणजे आमच्या खिशावर दरोडा घातला आणि ताई त्याच्यातले 1,500 तुम्हाला दिले लाडक्या बहिणीला. आमच्या खामगावच्या बाजारात आमच्या बुलढाण्याचा एक माणूस सोयाबीन विकायला आला. 50,000 रुपयाची त्या म्हाताऱ्या माणसानं सोयाबीन विकली आणि बस स्टँडवर त्याचा खिसा हरला. तो माणूस रडत बसला. सगळी गर्दी जमा झाली. कस काय झालं, कुणीकडे चोर गेला, चोर इकडे गेला, चोर तिकडे गेला. एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला आणि त्या माणसानं 500 रुपये काढून त्या शेतकऱ्याला दिले आणि सांगितलं, हे भाड्याला ठेव, जेवायला ठेव आणि माझा मोबाईल नंबर घ्या काका, आणि काही अडचण असली तर मला फोन करा. म्हाताऱ्या माणसाला बरं वाटलं. त्याला वाटलं जेवायची सोय झाली, भाड्याची सोय झाली. घरी गेला, म्हाताऱ्याला सांगितलं आपल्या दोघांची मेहनत पूर्ण वाया गेली. वर्षभर आपण दोघांनी शेतात केलेली मेहनत वाया गेली. चोरानं 50,000 रुपये खिशातले चोरून नेले खामगावच्या बस स्टँडवर. पण एक देव माणूस मला भेटला, त्या माणसानं मला खिशातले 500 रुपये काढून दिले. माझं जेवण झालं आणि मी घरापर्यंत येऊ शकलो नाही तर मला पायी यावं लागलं असतं. त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं आहे असं त्या म्हातारीला सांगितलं. आणि 4 दिवसानं त्या म्हाताऱ्याला कळलं, ज्यानं भाड्याला 500 रुपये दिले होते त्यानंच 50,000 खिस्सा आणला होता. आलं का तुमच्या ध्यानात? लागली का लाई? ताई, आमच्या सोयाबीनवर यानं दरोडा घातला, आमच्या कापसावर दरोडा घातला आणि त्याच्यातले 1,500 काढून तुम्हाला दिले. बरोबर आहे का? तसा धंदा हा सुरू आहे. म्हणजे लाखानं हाणायचं आणि 1,500 बहिणीला द्यायचं. मला सांगा, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून आमदारा खासदाराचे पगार थांबले का? मंत्र्यांचे पगार थांबले का? मंत्र्यांवर होणारा सरकारी खर्च थांबला का? अजिबात नाही. जर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, महाराष्ट्र संकटात आहे, तर 5 वर्ष एकाही आमदारा खासदाराला, कलेक्टरला, सचिवाला पगार देऊ नका. 5 वर्ष त्यांना तसं जगू द्या जसं आम्ही जगतोय. आणि लय कलेक्टरची अडचण असेल, लय सेक्रेटरीची अडचण असेल तर त्याच्या बायकोला 10-12 म्हशी घेऊन द्या. कलेक्टरच्या बायको रस्त्याच्या सुलपून वळण का फरक पडतो? मरतंय का ते? सांगायचं तात्पर्य असं
की आम्हाला पैसे द्यायचे असले की तुमच्या तिजोरीत पैसे नसतात आणि आमदार खासदारांचे पगार करायला मात्र तुमच्याकडे पैसे असतात। आज संध्याकाळी आम्ही पंजाबराव देशमुख साहेबांच्या गावामध्ये पापड गावामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड मोठी सभा त्या ठिकाणी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर घेतलेली आहे। आज अमरावती जिल्ह्यातच आम्ही शेतकऱ्यांना भेटतोय आणि या आंदोलनाला बळकटी कशी मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे। राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन है? धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।